आई, माझ्या घरच्यांनी माझ्याकडनं कधी पगार घेतला नाही, पण आता आम्ही संसाराला लागलोय, सो आम्ही जबाबदारीने वागायला हवं ना. आता तू म्हणतेस म्हणून माझ्याकडे चेक ठेवून घेते मी. नाही ग, ऐक ऐक, चेक्स ठेवून नको घेऊ, परत दे त्यांना. मुलांनी मनाचा चांगुलपणा दाखवला, तू मोठेपणा दाखव. काय ना, घराची जबाबदारी त्यांना सांभाळायची आहे, पैसे त्यांना लागणार आहेत. अगं तू फक्त आशीर्वाद दे बाई. दे चेक, दे परत. ताई बरोबर ना ग माझं? हो ना, म्हणजे आता घराचा खर्च चालवायचा तर लागणारच ना पैसे त्यांना. अगं पण ललिता तरी कशाला ठेवून घेणार आहे पगार त्यांचा? ललिता, खूप दगदग झाली ग तुझी आतापर्यंत. पुरे झालं बाई, आता थोडी विश्रांती घे. हा, आज जहागीरदारांची मोठी सून या नात्याने मी तुला या जबाबदारीतून मोकळी करते. आणि स्वानंदीच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकते. देऊन टाक त्या किल्ल्या तिला. बापरे. ए, डाव्या हाताने काय ग? लाभत नाही, उजव्या हाताने दे. आणि चेक्स, चेक्स दे. हो देते, चेक्स पण देते उजव्या हाताने. उजव्या हाताने. हा, वा, छान. ए मुलांनो, जानकीताईच्या पाया पडा. जानकीताईच्याच आशीर्वादाने ललिताने आतापर्यंत घराचा डोलारा सांभाळलाय. अगं असू दे, असू दे. सुखी राहा बाळांनो, आणि घरालाही सुखी ठेवा. ललिताने जसं सगळ्यांना नीट बांधून ठेवलं, नीट वागली सगळ्यांची, तसेच तुम्हीही वागा. आणि अडचण आलीच काही तर आहेच ना ललिता सांभाळून घ्यायला. हो. अडचण कशाला येईल का? मोठी आहेत ती, हुशार आहेत, हा? घेतील सांभाळून. ए मुलांनो, आईच्या पाया पडा, पडा. नाही नाही, आधी वच्ची मावशीला नमस्कार करा. कशाला ग? आपल्या घराची ना भयंकर काळजी आहे त्यांना. हो हो, आणि असंही वयाने मोठ्या आहेत ना ते माझ्यापेक्षा. हे बरोबर आहे. हे मात्र अगदी खरं बोललीस हं ललिता तू. अगं आज सुद्धा वत्सलेनी जर मला आठवण करून दिली नसती ना, तर माझ्या लक्षातच नसतं आलं की तुलाही विश्रांतीची गरज आहे म्हणून. हा वच्ची मावशी, तुम्ही सुचवलं का हे? नाही पण खरंच हं? वच्ची मावशींना ना भयंकर काळजी वाटते माझी. हो ना. आत्ता नाही, एरवीही. हो, म्हणून तर प्रत्येक वेळ मी तुझ्या कामी येते ना ग. हो ना. ये नमस्कार कर. या या. करा बाबा नमस्कार. या. हे बघा, कायद्याने संसार करा बाळांनो, कुणावर अन्याय होऊ देऊ नका. हो आत्या. आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानेच आम्ही घर सांभाळणार आहोत. अरे आईला नमस्कार करा.
मी घराच्या चाव्याने तुझ्या झाकून ठेवलेलं सगळं कुकरमनची चावी दिली आनंदीच्या हातात. तू देशपांड्यांच्या जीवाला सुया टोचलास ना, मी तुझ्या मनावर करवत चालवली. आता मार बोंब दोन्ही हाताने. किती गोड दिसता ग असं एकत्र.